उरी सर्जिकल स्ट्राईकला जायच्या आधी आजकाल जे युवा पिढी आहे, जे प्रदर्शन करते आहे, प्रत्येकाला प्रदर्शन करायचा हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. पण त्यामध्ये जर कोणी, जसं शार्दूलजींनी सांगितलं की कोणी म्हणत असेल की भारत तेरे तुकडे होंगे, हे मंजूर नाही. आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्या वर्दीतल्या लोकांनी 47 पासून ते आजपर्यंत 78,000 लोकांनी आपले जीव गमावले आणि ते जीव तुकडे करण्यासाठी गमावलेले नाही. हे भारत अखंड ठेवायसाठी आपला जीव गमावलेला आहे. आणि जेव्हा 62च्या युद्धानंतर सगळे आपले जवान म्हणत होते की घर चले हम सदा जाने मन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हा वतन एकत्रित, संघटित आणि महाशक्ती बनवण्यासाठी तुमच्या हातात देत. आणि त्यामुळे तुम्ही सगळं करा, पण देशाला मजबूत करा. आणि आम्ही त्यांचा खात्मा केला. जवळपास 15-20 जवान, पाकिस्तानचे जवान नाही म्हणाल, पण त्यांचे सैनिक मारले आणि वापस येतो. संध्याकाळची वेळ होती. येता येता त्यांनी बघितलं पाकिस्तानाचे सैनिकांनी. आणि काय असतं की जेव्हा सिनियर ऑफिसर असतात ते आपल्याबरोबर रेडिओ सेट्स वगैरे घेऊन जातात. आणि रेडिओ सेट्समध्ये काय असते, एक अँटिना असते. ते त्यांना वाटलं की काहीतरी इथे इम्पॉर्टंट माणूस आहे आणि तिथे आमच्यावर जबरदस्त फायरिंग केली. आम्ही एकदम लाईन ऑफ कंट्रोलच्या नाल्यावर होतो आणि एवढी फायरिंग झाली की तुम्हाला जेव्हा बॉम्ब आपल्या जवळ पडतो ना, तर जे दिवाळीत तुम्ही एक लक्ष्मी बॉम्ब वगैरे पाहिले असेल त्याच्या कमीत कमी 1000 पट आवाज होतो आणि कानठळ्या बसणार, काही समजत नाही काय. आणि असे खूप सारे बॉम्ब पडले. त्यामुळे काहीच आम्ही दगडाच्या मागे जेवढी जागा सापडेल तिथे लपलो होतो. आणि शेवटी काय झालं की एकदम मी पाहिलं की एकदम रक्ताचा फवारा उडला आहे. तर माझ्याजवळ 3-4 सैनिक होते. माझे जवान सगळे सिख होते, पंजाब रेजिमेंटले सगळे सिख होते. तर त्यांना म्हटलं, मेरे देखो यहाँ पे किसी को गोली लगी है, इतना खून बह रहा है, तर सगळं चेक करो अपने आप. तर सगळ्यांनी चेक केलं. नाही साहब हम सीट ठीक आहे. मग मी खाली पाहिलं तर माझ्या छातीत लागली होती आणि तिथून रक्ताचा फवारा उडत होता. म्हटलं आता आपण काही 10-15 मिनिटाच्या वरती आपण काही जगू शकत नाही. मी त्यांना म्हटलं आता तुम्ही जा आणि मला इथे सोडून द्या आणि तुम्ही आपला जीव वाचवा. पण सैन्यात असं होत नाही आणि अधिकाऱ्याला तर कधी सोडत नाही. त्यांनी मला खांद्यावर घेतलं, त्यांच्या पगड्या बांधून माझ्या छातीला लावले. पगड्यांवर रक्त लागलं होतं आणि ते घेऊन गेले. त्या फायरिंगच्या दरम्यान पण मला सेफ जागी आणलं आणि तेव्हा मला थोडं आठवत होतं. शेवटी म्हटलं आता आपले 5-10 मिनटं राहिले. तेव्हा डॉक्टर आला. माझा जो डॉक्टर असतो आमच्याकडे, त्याला म्हटलं, डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर मेरे पास कितना समय है? तो तुमने सर ऐसे क्यों बात करे, कुछ नहीं होगा. म्हटलं नहीं, इतना नॉलेज तो मुझे भी है कि अगर सब खून निकल जाएगा तो जिंदा कैसे रहूँगा. आणि मग म्हटलं मी तुला याच्यासाठी सांगतो की तेव्हा माझ्या लहान 2 मुली होत्या आणि माझी पत्नी दिल्लीला राहत होती तिथे त्यांना घेऊन. म्हटलं आम्हाला तेवढा पे वगैरे जास्त नसायचं. 1999 काहीतरी मी 10,000 रुपये वाचवले होते आणि ते FD मध्ये ठेवले. म्हटलं तिला सांग की तुझ्या नवऱ्याने काहीतरी 10,000 रुपये तरी वाचवले आणि इथे ते ठेवले. आणि त्याच्यानंतर मग माझे शुद्ध हरपले आणि तेव्हा असं वाटलं आपण की ठीक आहे आता जात आहे. पण हे कधी ना कधी होणारच होतं. पण त्यांनी मला इव्हॅक्युएट केलं, हॉस्पिटलमध्ये आणलं, मग दिल्लीला आणलं आणि अचानक वाचलं. आणि ते माझं पूर्ण काय म्हणतात फुफ्फुस काढून आता सध्या एका फुफ्फुसावर आहे मी. पण तेव्हा असं मला वाटलं, आपल्या मराठीत एक म्हण असते ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे आपल्या हातात काहीच नसतं. जे काय असतं ते परमेश्वराचा हात.
आणि हे उदाहरण सांगायचं याचा मुख्य हेतू असा की जे काही आपण आपल्या देशासाठी करत आहे ते सोडू नका. आणि जे पहिले म्हटलं, आपल्या देशाला अखंड ठेवा आणि महाशक्ती बनवा.